वारीत लाखो वारकरी, पण एका शेतकऱ्यानं गळ्यातील एका फोटोमुळे अख्ख्या महाराष्ट्राचं लक्ष वेधून घेतलं. नमस्कार मंडळी, तुम्ही पाहताय सत्य भिडू. जर तुम्ही आमच्या सत्य भिडू चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच YouTubeवर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ Instagramवर पाहत असाल तर आमचा पेज फॉलो करायला विसरू नका. आषाढी वारी, विठ्ठल नामाचा गजर, लाखो वारकऱ्यांचा उत्साह, पण याच गर्दीत एक शेतकरी असा दिसला ज्याच्या गळ्यात तुळशीची माळ नव्हती तर ASI तुकाराम मुंडे यांचं छायाचित्र होतं. या फोटोला पाहून अनेक जण थांबले आणि प्रश्न विचारू लागले, नेमकं मुंडे साहेबांचाच फोटो का? यावर त्या शेतकऱ्यानं दिलेलं उत्तर थेट मनाला भिडलं. ते म्हणाले, मावा, गुटखा आणि तंबाखूने तरुण पिढी बर्बाद होते. या संकटाकडे अनेकांनी दुर्लक्ष केलं, पण मुंडे साहेबांनी कारवाई सुरू केली, म्हणूनच मला त्यांच्यावर विश्वास आहे. यानंतर त्यांनी स्वतःची कहाणी सांगितली. 4 वर्षापूर्वी मला कॅन्सर झाला. जर अशी कठोर मोहीम आधीच सुरू झाली असती तर कदाचित आज माझ्यावर ही वेळ आली नसती. आणि मग त्यांनी विठ्ठलासमोरची आपली प्रार्थना सांगितली. मी वारीला आलोय एकच साकडं घालायला. मुंडे साहेबांची बदली होऊ नये, ते याच खात्यात राहावे. महाराष्ट्रातील तरुणांना व्यसनापासून वाचवण्यासाठी असे अधिकारी कायम हवे. एका सामान्य शेतकऱ्याच्या या भावना आज सोशल मीडियावर लाखो लोकांपर्यंत पोहोचल्यात. हा विषय केवळ एका अधिकाराचा नाहीये, तर व्यसनमुक्त महाराष्ट्राचा, तरुणांच्या भविष्याचा आणि समाजाच्या आरोग्याचा आहे. आता प्रश्न तुमच्यासाठी, मुंडे साहेबांनी सुरू केलेली मावा गुटखा विरोधातील मोहीम आणखीन कठोर व्हायला हवी आहे का? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा. अशाच निर्भीड, अभ्यासपूर्ण आणि थेट जनतेच्या प्रश्नांना भिडणाऱ्या बातम्यांसाठी सत्य भिडूला सबस्क्राईब करा, व्हिडिओ शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.